पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 3. मग ऐका अर्जुने मनितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले, ते निकेम्या परिसले कमळापती. तेत कर्म आणि करता, उरे चिना पाहता, ऐसे मत तुझे अनंता निश्चित करी. तरी माते केवी हरी, मनसी पार्था संग्रामू करी, ये लाजसीना महाघोरी कर्मी सुता. हागा कर्म तुची अशेष, निराकरिसी निशेष, तरी मज करवी हे हिंसक का करविसी तू. तरी हेची विचारी ऋषिकेशा, तू मानू देसी कर्मलेशा, आणि येसनी हे हिंसा करवीत हासी. देवा तुवाची ऐसे बोलावे, तरी आम्ही नेनती काय करावे. आता संपले मनपा आगवे विवेकाचे. हागा उपदेशू जरी ऐसा, तरी अपभ्रंशू तो कैसा. आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. वैद्यू पथ्य वारोणी जाये, मग जरी आपणाची विसस्वे, तरी रोगिया कैसे निजिये सांगे मज. जैसे आंधळे सुईजे अवाटा, का माजवन दिजे मरकटा, तैसा उपदेशू हा गोमटा ओढवला मा. मी आधीच काही नेने, वरी कवडिलो महामोहे. मी आधीच काही नेणे, वरी कवडिलो मोहे येणे. कृष्णा वियोकू या कारणे, पुसिला तुझ. तव तुझी एकेकी नवाई, येत उपदेशा माझी गवाई. तरी अनुसरले आकाई, ऐसे कीजे. आम्ही तनु मनु जीवे, तुझिया बोला ओटंगावे, आणि तुवाची ऐसिया करावे, तरी सरले म्हणे. आता ऐसिया परी बोधिसी, तरी निखे आम्हा करिसी. एत ज्ञानाची आस कायसी, अर्जुन म्हणे. तरी ये जाणीवेचे कीर, तरी ये जाणीवेचे कीर सरले, परी आणिक एक. तरी ये जाणीवेचे कीर सरले, परी आणिक एक असे झाले. जे तिथे हे ढवळले मानस माझे. तेवीची कृष्णा हे तुझे, चरित्र काही नेनिजे. जरी चित्त पाहासी माझे येणे मिसे. ना तरी झकवी तू आहासी माते, की तत्वीची कथिले ध्वनिते. हे अगम ना तरी झकवी तू आहासी माते, की तत्वीची कथिले ध्वनिते. हे अवगमिता निरुते जानवेना. म्हणून ऐके देवा, हा भावार्थू आता न बोलावा. मज विवेकू सांगावा मराठाजी. मी अत्यंत जडासे, परी ऐसाही निके परियसे. कृष्णा बोलावे तू ऐसे एकनिष्ठ. देखे रोगाते जिनावे, औषध तरी द्यावे. परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. तैसे सकळार्थ भरित, तत्व तरी सांगावे उचित. परिबोधे माझे चित्त जया परी. देवा तुझा ऐसा निजगुरु, आजी आरती धनी का न करू. येत भीड कवनाची धरू, तू माया मुची. हागा कामधेनूचे दुबते, दैवे झाले जरी अपेते. तरी कामनेची का तेथे वाणी कीजे. जरी चिंतामणी हाता चढे, तरी वांछेचे कवन साकडे. का आपुलेनी सुरवाडे इच्छा वेना. देखा अमृत सिंधू ते ठाकावे,
मग तहाना जरी फुटावे तरी सायासू का करावे मागील ते. तैसा जन्मांतरी भोवती उपासिता लक्ष्मीपती, तू दैवे आजी हाती झालासी जरी. तरी आपुल्या सवेसा कान मागा वासी परेशा, देवा सुकाळू हा मानसा पाहलासे. देखे सकळा आरतीचे जी आले, आजी पुण्य यशाशी आले, हे मनोरथ झाले विजयी माझे. जी जी परममंगळधामा देवदेवोत्तमा, तू स्वाधीन आजी आम्हा म्हणून या. जैसे मातेच्या ठाई अपत्य अनवसरू नाही, स्तन्या लागोनी पाही जिया परी. तैसे देवा तुते पुसी जतसे आवडे ते, आपुले नियारते कृपानिधी. तरी पारित्रिकी हित आणि आचरिता तरी उचित, ते सांगे एक निश्चित पार्थू मने. या बोला अचितू मन तसे विस्मतू, अर्जुना हा ध्वनी तू अभिप्रावो. जे बुद्धियोगू सांगता सांख्यमत संस्था, प्रकटिली स्वभावता प्रसंगे आम्ही. तो उद्देशू तू नेनिसीची, म्हणून क्षोभलाशी वायाची, तरी आता जानम्याची उक्त दोन्ही. अवधारी वीरश्रेष्ठा एलोकिया दोन्ही निष्ठा, मजची पासूनी प्रगटा अनादिसिद्धा. एक ज्ञानी योगू मनिजे, जो सांखी अनुष्ठिजे, जेत ओळखी सवे पाविजे तद्रूपता. एक कर्मयोगी जान, जेत साधक जन निपुण, होनिया निर्वाण पावती वेळे. हे मार्गू तरी दोन्ही, परी एकवटती निदानी, जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एकी. का पूर्वापार सरिता भिन्न दिसती पाहता, मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती सेखी. तैसी दोन्ही ये मते सुचिती एका कारणाते, परी उपास्ती ते योग्य ते अधीन असे. देखे उत्प्लवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे नरो केवी तैसा पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे केवतीनी एके वेळे, मार्गाचे निबळे निश्चित ठाके. तैसे देखपा विहंगमते अधिष्ठुनी ज्ञानाते, सांख्य सद्य मोक्षाते आकळीती. एर योगी कर्माधारे विहितेची निजाचारे, पूर्णता अवसरे पावते होती. वांचोनी कर्मारंभ उचित, न करिताची सिद्धवत, कर्महीना निश्चित होईजेना. का प्राप्त कर्म सांडीजे, येतुलेनी नैष्कर्म्या होईजे, हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. सांगे पैलतीरा जावे, ऐसे व्यसन का जेत पावे, तेत नावे ते त्याजावे घडे केवी. ना तरी तृप्ती इच्छिजे, तरी कैसेनी पाकून निपजे. ना तरी तृप्ती इच्छिजे, तरी कैसेनी पाकून कीजे, की सिद्ध ही न सेविजे केवी सांगे. जव निरार्थता नाही, तव व्यापारू असे पाही, मग संतुष्टीच्या. जव निरार्थता नाही, तव व्यापारू असे पाही, मग संतुष्टीचा ठाई कुंठे सहज. म्हणून ऐके पार्था, जया नष्कर्म्य पदी असता, तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नव्हे. आणि आपुला इलिया चाडे, आणि आपुला लिया चाडे, आपा दिले हे मांडे, की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे. हे वायाची सैरा बोलीजे, उकलू तरी देखो पाहिजे, परी त्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मानी. जव प्रकृतीचे अधिष्ठान, तव सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन अपेसी असे. देखे विहित कर्म जे तुले, ते सळी जरी ओसंडिले, तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. सांगे श्रवणी ऐकावे ठेले,
की नेत्रीचे तेज गेले, हे नासारंध्र बुझाले, परी मळू निघे. ना तरी प्राणापानगती, की निर्विकल्प झाली मती, की क्षुधात्रशादी आरती खुंटलिया. हे स्वप्नावबोधू ठेले, की चरण चालो विसरले, हे असो काय निमाले जन्म मृत्यू. हे न ठकेची जरी काही, तरी सांडिले ते काही, म्हणून कर्म त्यागो नाही प्रकृती म्हणता. कर्म पराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे, एरी धरी मोकली अंतकरणे वाहिजे वाया. देखे रथी आरुडिजे, मग जरी निश्चळा बैसिजे, तरी चळा होऊन हिंडिजे परतंत्रा. का उचलिले वायू वशे, चळे शुष्क पत्र जैसे, निचेष्टा आकाशे परिभ्रमे. तैसे प्रकृती आधारे, कर्मेंद्रिय विकारे, निष्कर्मी ही व्यापारे निरंतर. म्हणून संगू जव प्रकृतीचा, तव त्यागू न घडे कर्माचा, ऐसियाही करू म्हणिती तयाचा आग्रहो चिवरे. जे उचित कर्म सांडिती, मग नैष्कर्म्य होऊ पाहती, परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी. तया कर्म त्यागू न घडे, जे कर्तव्य मनी सापडे, वरी नटती ते पुढे दरिद्र जाण. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा, ओळखावे तत्वता येत भ्रांती नाही. आता देई अवधान, प्रसंगे तुझ सांगेन, या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. जो अंतरी दृढू परमात्मरूपी गुडू, बाह्यतरी रुडू लौकिक जैसा. तो इंद्रिया अज्ञान करी, विषयांचे भयन धरी, प्राप्त कर्म न अव्हेरी उचित जे जे. तो कर्मेंद्रिये कर्मी, राहटता तरी न नियमी, परी तिथीचे न उर्मी झाकोळेना. तो कामना मात्रे न घेपे, मोहमळे न लिंपे, जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. तैसा संसर्गा माझी असे, सकळा सारिका दिसे, जैसे तोय संग आभासे भानुबिंब. तैसा सामान्यत्वे पाहिजे, तरी साधारणची देखिजे, एरवी निर्धातिथा नेनिजे सोय जयाची. ऐशा चिन्नी चिन्नी तू, देखसी तोची मुक्तू, आशा पाशरही तू ओळख पा. अर्जुना तोची योगी, विशेषजे जो जगी, म्हणून ऐसा होया लागी मनिपे तुते. तू मानसा नियमो करी, निश्चळू होय अंतरी, मग कर्मेंद्रिय ही व्यापारी वर्त तू सुखे. मनशी नैष्कर्म्य व्हावे, तरी येतते न संभवे, आणि निषिद्ध केवी राहटावे विचारी पा. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त, ते कर्म हेतू रहित आचर तू. पार्था आणि काही एक, नेनसी तू कवतिक, जे ऐसे कर्ममोचक अपेसे असे. देखे अनुक्रमाधारे, स्वधर्मो जो आचरे, तो मोक्षू तेने व्यापारे निश्चित पावे. स्वधर्मो जो बापा, तोची नित्ययज्ञ जानपा, म्हणून वर्तते ते पापा संचारो नाही. हा निज धर्मो जे सांडे, कुकर्मी रती घडे, त्याची बंधू पडे संसारिकू. म्हणून स्वधर्मानुष्ठान, ते अखंड यज्ञयाजन, जो करीतया बंधन काहीच नाही. हा लोकू कर्मे बांधिला, जो प्रतंत्रा भूतला, तो नित्ययज्ञाते चुकला मनोनिया. आता येची विशी पार्था, तुझ सांगेन एकी मी कथा, जय सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली. ते नित्ययागा सहिते, सृजिली भूते समिस्ते, परिनेनतीची ती यज्ञाते सूक्ष्मणोनी. ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा, देव आश्रय काय येथे आम्हा, तव तो मने कमळ जन्मा भूता प्रती. तुम्हा वर्णविशेष वशे, आम्ही हा स्वधर्मोची विहिला असे,
याते उपासा मगा पेसे काम पुरती. तुम्ही व्रते नियमून करावे, शरीरा ते न पिडावे, दुरिकेही न वचावे, तीर्थासी गा. योगादिके साधने साक्षांश आराधने, योगादिके साधने साकांक्ष आराधने, मंत्रयंत्र विधाने झनी करा. देवतांतरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे. तुम्ही स्वधर्मयज्ञ जावे अनायासे. अहेतुके चित्ते अनुष्ठापा ययाते, पतिव्रता पती ते जिया परी. तैसा स्वधर्मरूप मखू हाची सेव्ययकू, ऐसे सत्यलोक नायकू म्हणता झाला. देखा स्वधर्माते भजाल, तरी कामधेनू हा होईल. मग प्रजहो न सांडील तुमते कदा. जे येणे करुणी समजता, परितोषी होईल देवता. मग ते तुम्हा इप्सिता अर्थाते देती. या स्वधर्म पूजा पूजिता, देवता गणा समजता. योगशोमो निश्चिता करीती तुमचा. तुम्ही देवता ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील. ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. ते तर तुम्ही जे करू म्हणाल, ते आपेसे सिद्धी जाईल. वांचितही पुरेल मानसीचे. वाचा सिद्धी पावाल, अज्ञापक होवाल. म्हणिये तुमते मागतील महारिद्धी. जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर. ओळगे फळभार लावन्नेसी. तैसे सर्वे सुखे सहित, दैवची मूर्तिमंत. येईल देखा काढत तुम्हा पाठी. तैसे सर्व सुखे सहित, दैवची मूर्तिमंत. येईल देखा काढत तुम्हा पाठी. ऐसे समस्त भोगरहित, ऐसे समस्त भोग भरित. होवाल तुम्ही अनार्थ, जरी स्वधर्म एक न करीत. ऐसे समस्त भोग भरित, होवाल तुम्ही अनार्थ. जरी स्वधर्म एक निरत, वर्ताल बापा. का झालिया सकल संपदा, जो अनुसरेल इंद्रिय मदा. लुब्ध होऊन या स्वादा विषयांचिया. तीही यज्ञभाविकी सुरी, जे हे संपत्ती दिदली पुरी. तया स्वमार्गी सर्वेश्वरी, न भजेल जो. अग्निमुखी हवन, न करील देवता पूजन. प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे. विमुख होईल गुरुभक्ती, आदरू न करील अतिथी. संतोषोने देईल ज्ञाती आपुलिये. ऐसा स्वधर्मो क्रिया रहितू, अतिलेपणे प्रमत्तू. केवळ भोगासक्तू होईल जो. तया मग अपावो थोरू आहे, जेणे हे हातीचे सकळ जाये. देखा प्राप्तही न लाहे भोग भोगू. जैसे गतायुषी शरीरी, चैतन्य वासू न करी. का निदैवाच्या घरी, न राहे लक्ष्मी. तैसा स्वधर्मो जरी लोपला, तरी सर्व सुखाचा थारा मोडला. जैसा दीपासवे हरपला, प्रकाशु जाय. तैसी निजवृत्ती जेत सांडे, तेथ स्वतंत्रते वस्ती घडे. ऐका प्रजो हे पुढे विरची म्हणे. मनवणे स्वधर्म जो सांडील, तया ते काळू दंडील. चुरू म्हणून हरील सर्वस्व तयाचे. मग सकळ दोष भवंते, गिवसोणी घेती तया ते. रात्री समयी स्मशानाते भूते जैसी. तैसी त्रिभुवनाची दुःखे, आणि नानाविध पातके. दैन्य जातती तुके, तेथे चिवसे. ऐसे होय तया उन्मत्ता, मग न सुटे बापा रुदता. परिकल्पांती सर्वता प्राणी गण हो. मनवनी निजवृत्ती हे न सांडावी, इंद्रिये बरळोने द्यावी. ऐसे प्रजा ते शिकवी चतुराननु. जैसे जळचरा जळ सांडे, आणि तत्क्षणी मरण मांडे. हा स्वधर्मो तेने पाडे विसंबू नये. म्हणून तुम्ही समजती, आपुला लिया कर्मी उचिती. निरत व्हावे पुढती पुढती मणिपत असे. देखावीत क्रियाविधी,
निर्हेतुका बुद्धी जो असतीये समृद्धी विनियोग करी. गुरु गोत्र अग्नी पूजी अवसरे भजे द्विजी निमित्तादिकी यजी पितरोद्देशे. या यज्ञक्रिया उचिता यज्ञेसी हवन करिता होता शेष स्वभावता उरे जे जे. ते सुखी आपुला घरी कुटुंबेसी भोजन करी की भोग्यची ते निवारी कल्मशाते. ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडिजे तो आघी जयापरी महारोगी अमृत सिद्धी. की तत्वनिष्ठ जैसा नागवे भ्रांती लेशा तो शेषभोगी तैसा ना कळे दोषा. म्हणून स्वधर्मे जे आर्जे ते स्वधर्मेची विनियोगी जे मग उरे ते भोगी जे संतोषेशी. हे वांचोनी पार्था राहतो नये अन्यथा ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. जे देहची अपनपे मानिती आणि विषयाते भोग्य मनती या प्रते न स्मरती अनेक काही. हे यज्ञोपकरण सकळ नेनत साते बरळ बुद्धी केवळ भोगू पाहती. इंद्रिये रुची सारिखे करविती पाक निके ते पापिये पातके सेविती जाण. ते संपत्ती जात आगवे हे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदी पुरुषी. हे सांडोनिया मूर्ख अपनपे लागी देख निपजवती पाक नाना विधी. जिही यज्ञो सिद्धी जाये परेशा तोषू होये ते हे सामान्य अन्न नोहे मनोनिया. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जान जे जीवन हेतू कारण विश्वायया. अन्नास्तव भूते प्रवरोह पावती समस्ते मग वर्षीयांना ते सर्वत्र प्रसवे. तया पर्जन्यी यज्ञी जन्म यज्ञाते प्रगटी कर्म कर्मासी अधिब्रह्म वेदरूप. मग वेदाते परात्पर प्रसवतसे अक्षर म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध. परिकर्माची मूर्ती यज्ञी अधिवाशु श्रुती ऐके सुभद्रापती अखंडगा. ऐसी हे आदी परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा सांगितली या अध्वरा लागोनिया. म्हणून समूळ हा उचितू स्वधर्मरूप क्रतू नानुष्टी जो मत्तू लोकीये. तो पातकाची राशी जान भार भूमीसी जो कुकर्मे इंद्रियासी उपेगा गेला. तो पातकाची राशी जान भार भूमीसी जो कुकर्मे इंद्रियांसी उपेगा गेला. ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ जैसे का अब्रपटळ अकाळीचे. का गळास्तन अजेचे तैसे जियाले देखे तयाचे जया अनुष्ठान स्वधर्माचे घडे चिना. म्हणून ऐके पांडवा हा स्वधर्मूक बने न सांडावा सर्व भावे भजावा हाची एकू. हागा शरीर जरी झाले तरी कर्तव्य ओघे आले मग उचित का पुले व संडावे. परिसपा सव्यासाची मूर्ती लाभवणी देहाची खंती करीती कर्माची ते गावंडेगा. देखे अस्तेनी देहधर्मे एत तोची एकूण लिंपे कर्मे जो अखंडित रमे अपनपाची. जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्यू देखे झाला म्हणून सहजे सांडवला कर्म संगू. तृप्ती झालिया जैसी साधने सरती अपेसी देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. जववरी अर्जुना तू बोधून भेटे मना तवचिया साधना भजावे लागे. मनोनी तू नियतू सकळ काम रहितू होऊन या उचितू स्वधर्मे राहटे. जे स्वकर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्यपद तत्वता पातले जगी. देखपा जनकाधिक कर्मजात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावले जगी.
या कारणे पार्था व्हावी कर्मी आस्था, हे अनेकही ऐका देखपा जनकाधिक कर्मजात अशेख, न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. या कारणे पार्था व्हावी कर्मी आस्था, हे अनेकही एक अर्था उपकारेल. जे आचरता आपण पेया, देखी लागेल लोकायया, तरी चुकेल हा अपाया प्रसंगेसी. देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य सेवरले लोका लागी. मार्गी अंधा सरिसा, पुढे देखनाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्मो तैसा आचरोनी. हागा ऐसे जरी न कीजे, हागा ऐसे जरी न कीजे, तरी अज्ञाना काय उमजे, ती कवने परी जाणीजे मार्गा ते या. एत वडील जे जे करीती, तया नाम धर्मो ठेविती, तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे, म्हणून कर्म न सांडावे, विशेषे आचरावे लागे संती. आता अनेकाची या गोठी, तुझ सांगो काय किरीटी, देखे मीची ये राहाटी वर्तत असे. काय साकडे काही माते, की कवण एके आर्ते, आचरे मी धर्माते मनसी जरी. तरी पुरतेपणा लागी, आणिक दुसरा नाही जगी, ऐसी सामग्री माझ्या अंगी जानसी तू. मृत गुरुपुत्र आणिला, तो पवाडा तुवा देखिला, तोही मी उगला कर्मी राहटे. परी स्वधर्मी वर्ते कैसा, साकांक्षू का होय जैसा, तयाची एका उद्देशा लागोनिया. जे भूत जात सकळ, असे आम्हाची आदिन केवळ, तरी न व्हावे बरळ मनोनिया. आम्ही पूर्ण काम होनी, जरी आत्मस्थिती राहुनी, तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल. ही आमुची वास पाहावी, मग वर्तती परी जाणावी, तैलौकिकी स्थिती आगवी नासिली होईल. म्हणून समर्थू जो येथे, आतिला सर्वज्ञते, तेने सविशेष कर्माते त्यज्यावेना. देखे फळाची आशा, आचरे कामुक जैसा, कर्मी भरू व्हावा तैसा निराशाही. जे पुढती पुढती पार्था, हे सकळ लोकसंस्था, रक्षणीय सर्वथा मनोनिया. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. जे सायासे स्तन्यसेवी, ते पक्वान्ने केवी जेवी, म्हणून बाळका जैसी नेदावी धनुर्धरा. तैसी कर्मी जया अयोग्यता, तया प्रती नैष्कर्म्यता, न प्रगटावी खेळता आदी करुणी. तेथे सत्क्रियाची लावावी, तेची एकी प्रशंसावी, नैष्कर्मी ही दावावी आचरोणी. तया लोकसंग्रहा लागी, वर्तता कर्मसंगी, तो कर्मबंधू अंगी वाजेल ना. जैसी बहुरुपयाची राओ राणी, स्त्री पुरुष भावो नाही मनी, परी लोकसंपादनी तैसीच करीती. देखे पुढिलाचे ओझे, जरी आपला माथा घिजे, तरी सांगे नका दाटीजे धनुर्धरा. तैशी शुभाशुभ कर्मे, जे निपजती प्रकृती धर्मे, ते मूर्खमती भ्रमे मी करता मने. ऐसा अहंकारा विरुद्ध एकदेशी मूढ, तया हा परमार्थ गूढ प्रगटावाना. हे असो प्रस्तुत सांगिजेल, हे असो प्रस्तुत सांगिजेल तुझ हित, जे अर्जुना देऊन चित्त अवधारी पा. जे तत्वज्ञानाची आठाई, तो प्रकृती भावो नाही, जेत कर्मजात पाही निपजत असे. ते देहाभिमानू सांडोनी, गुणकर्मे ओलांडुनी, साक्षीभूत होनी वर्तती देही. म्हणून शरीरी जरी होती, तरी कर्मगंधा, म्हणून शरीरी जरी होती, तरी कर्मबंधा नाकळती, जैसा का भूतचेष्टा गबसती घे पवेना. येत कर्मी तोची लिंपे,
जो गुणसंभ्रमे घेपे प्रकृतीचे नि आटोपे वर्त तू असे. इंद्रिये गुणाधारे राहते ती निज व्यापारे ते परकर्म बलात्कारे अपादिजो. तरी उचित कर्मे आघवी तुवा आचरोनी मजार पावी परिचित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी. हे कर्म मी करता का आचरेन या अर्था ऐसा अभिमानू झने चित्ता रिगो देसी. तुवा शरीर परा नोहावे कामना जात सांडावे मग अवसरो चित्त भोगावे भोग सकळ. आता कोदंड घेऊनी हाती आरूढ पायी रथी देही अलिंगन वीरवर्ती समाधाने. जगी कीर्ती रुडवी स्वधर्माचा मानू वाढवी या भारापासोनी सोडवी मेदिनी हे. आता पार्था निशंकू होई या संग्रामात चित्त देई येथे हे वाचून काही बोलो नये. हे अनुपरोध मत माझे जी परमादारे स्वीकारिजे श्रद्धापूर्वक अनुष्ठुजे धनुर्धरा. तेही सकळ कर्मी वर्ततू जानपा कर्म रहितू म्हणून हे निश्चितू करणीय गा. नातरी प्रकृती म्हणतू होणी इंद्रिया लळा देऊनी जे हे माझे मत अवेरवणी ओसंडिती. जे सामान्यत्वे लेखिती अवज्ञा करुणी देखिती काहा अर्थवादो म्हणती वाचाळपणे. ते मोहमदिरा भ्रमले विषय विके घारले अज्ञानपंखी बुडाले निभ्रांत मानी. देखे शवाच्या हाती दिदले जैसे का रत्न वाया गेले नातरी जातंद्या पाहले प्रमाण नोहे. का चंद्राचा उदयो जैसा उपयोगा नवचे वायसा मूर्खा विवेकू तैसा रुचेल ना. तैसे ते पार्था जे विन्मुख या परमार्था तयासी संभाषण सर्वथा करावे ना. म्हणून ते न मानिती आणि निंदाही करू लागती सांगे पतंग काय साती प्रकाशाते. पतंगा दीपी अलिंगन तेथ त्यासी अचूक मरण तेवी विषयाचरण आत्मघाता. म्हणून इंद्रिय एके जाणतेनी पुरुखे लाळाविना कौतुके आदी करुणी. हागा सर्पेसी खिळो येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल सांगे हळाहळ जिरेल सेविलिया काही. देखे खिळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसा उधवला तैसा इंद्रिया लळा दिदला भला नोहे. एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना का नाना भोगरचना मेळवावी. आपण सायासे करुणी बहुते सकळ ही समृद्धी जाते उदो असती या देहाते प्रतिपाळावे का. सर्वस्वे शिनवणी येथे अर्जवावी संपत्ती जाते तेने स्वधर्म सांडून देहाते पोखावे काही. मग हे तव पाचाचा मेळावा सिखी अनुसरेल पंचत्वा ते वेळी के केला विसावा शिनू आपला. म्हणून केवळ देहभरण ते जाणे उघडी नागवन या लागी येत अंतकरण द्यावेना. एरवी इंद्रियाच्या अर्था सारिका विषयो पोखिता संतोषू कीर चित्ता आपजेल. परितो सवचोराचा सांगा तू जैसा नावेक स्वस्तू जव नगराचा प्रांतू सांडीजेना. बापा विषाची मधुरता झने आवडी उपजे चित्ता परितो परिमाणू विचारिता प्राणू हरी. देखे इंद्रिय कामू असे तो लावी सुख दुराशे जैसा गिळी मिनी अमिष. देखे इंद्रिय कामू असे देखे इंद्रिय कामू असे देखे इंद्रिय कामू असे तो लावी सुख दुराशे जैसा गळी मिनू आमिषे भुलवी जेगा. परी तया माझी गळू आहे जो प्राणाते घेऊनी जाये तो जैसा ठाऊवा नोहे झाकलेपणे. तैसे अभिलाषे येणे कीजेल जरी विषयांची आशा धरिजेल
तरी वरपडा होई जेल क्रोध नळा. जैसा कवळवनिया पारधी घातेची संधी आणि मृताते जैसा कवळवनिया पारधी घातेची संधी आणि मृगाते बुद्धी साधावया. येत तैसीच परी आहे म्हणून संगू हा तुझ नोहे. पार्था दोन्ही काम क्रोध हे घातकू जाणे. म्हणून हा आश्रयोची न करावा, मनीही आठो न धरावा. एकूण निजवृत्तीचा ओलावा नासो नेदी. अगा स्वधर्मोहा आपुला जरी का कठीणू झाला, तरी हाची अनुष्ठीला भला देखे. एरू आचारू जो परावा, तो देखता कीर भरवा. परी आचरतेनी आचरावा आपुलाची. सांगे शुद्र घरी आगवी, पक्वान्ने आहाती बरवी. ती दिवजे केवी सेवावी, दुर्बळू जरी झाला. हे अनुचित कैसे ने कीजे, अप्राप्य केवी इच्छिजे. अथवा इच्छिले ही पाविजे विचारी पा. तरी लोकांची धवळारे, देखोनिया मनोहरे. असती आपुली तनारे, मोडावे किवी. हे असो वनिता आपुली, कुरूप जरी झाली. तरी भोगिता तेची भली जिया परी. तेवी आवडे तैसा साकडू, आचरता जरी दुवाडू. करी स्वधर्मोची सुरवाडू पारत्रिकीचा. हागा साखर आणि दूध हे गौल्य कीर प्रसिद्ध. परिक्रमे दोषी विरुद्ध घेपे केवी. ऐसेनीही जरी सेविजेल, तरी ते अळोखीची उरेल. जेथे परिणामी पथ्य नवेल धनुर्धरा. म्हणून अनेकासी जे विहित आणि अपनपया अनुचित. ते नाचरावे जरी हित विचारी जे. या स्वधर्माते अनुष्ठिता, वेचू होईल जीविता. तोही निकावर उभयता दिसत असे. ऐसे समस्तू सूर शिरोमणी, बोलिले जेत श्री शारंग पाणी. तीत अर्जुन मने विनवनी असे देवा. हे जे तुम्ही सांगितले, ते सकळ कीरम्या परिसले. परी आता पुसे न काही आपुले अपेक्षित. तरी देवा हे ऐसे कैसे, जे ज्ञानियांची ही स्थिती भ्रंशे. मार्ग सांडोन या नारीसे चालत देखो. सर्वज्ञही जे होती, ते उपायही जाणीती. तेही परधर्मे व्यभिचरिती कवने गुणे. बीजा आणि भुसा अंधू निवाडू नेणे जैसा. नावेक देखनाही तैसा बरळे कापा. जे असता संगू सांडिती, तेची संसर्गू करिता न धाती. वनवासीही सेविती जनपदा ते. आपण तरी लपती, सर्वस्वे पाप चुकविती. परी बलात्कारे सुईजती तयाची माझी. जयांची जिवे घेती विवसी, तेचे जडोनी ठाके जिवेसी. चुकविती ते गिवसी तया तेची. ऐसा बलात्कारू एको दिसे, तो कवनाचा येथ आग्रह असे. हे बोलावे ऋषिकेशे पार्थू म्हणे. तव हृदय कमळ आरामू, जो यज्ञांचा निष्काम कामू. तो म्हणतसे पुरुषोत्तमो सांगे नाईक. तरी हे काम क्रोधू पाही, जया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई मानी जती. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयधरीचे वाघ. भजनमार्गीचे मांग मारकजे. हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रिय ग्रामीचे कोड. यांचे यामोहादिक बंड जगावरी. हे रजोगुण मानसाचे, समूळ असुरियेचे. धायपन यांचे अविद्या केले. हे रजाचे कीर झाले, परी तमाशी पडियंते भले. तेने निजपतया दिदले प्रमाद मोहा. हे मृत्यूच्या नगरी, मानिजती निकया परी. जे जीविताचे वैरी मनोनिया. जयासी भुकेलिया आमिषा, हे विश्वन पुरेसी घासा. कुडवाय जयाची भुकेलिया आमिषा, हे विश्वन पुरेची घासा. कुळवाडी यांची आशा चाळीत असे. कौतुके कवळीती मुठी, कौतुके कवळिता मुठी. जे 14 भुवने थेकुटी.
ते भ्रांती ते धाकुटी वाल्ली दुल्ली. जे लोकत्रयाचे भातुके खिळताची खाय कौतिके. तिच्या दासीपणाचे निबिके तृष्णा जिये. हे असो मोहे मानिजे या ते अहंकारे घेपे दिजे. जेने जगापुले निभोजे नाचवीत असे. जेने सत्याचा भोकसा काढिला मग अकृत्य तृणकुटा भरिला तो दंबू रडविला जगी. जेने सत्याचा भोकसा काढिला मग अकृत्य तृणकुटा भरिला तो दंबू रडविला जगी. साध्वी शांती नागविली मग माया मांगी श्रंगारिली. ती करवी विटाळविली साधू वृंदे. इही विवेकाची त्राय फेडिली वैराग्याची खाल काढिली. जितया मान मोडिली उपशमाची. इही संतोषवन खांडिले धैर्य दुर्ग पाडिले. आनंद रोप सांडिले उपडोनिया. इही बोधाची रोपे लुचली सुखाची लिपी पुसली. जिवारी आगी सुदली तापत्रयाची. हे अंगात व घडिले जीवेची आती जडले. परी नातुडी ती गिवसले ब्रह्मादिका. हे चैतन्याचे शेजारी वस्ती ज्ञानाच्या एकाहारी. म्हणून प्रवर्तले महामारी सावरतीना. हे जळे विन बुडविती आगी विन जाळीती. न बोलता कवळीती प्राणी अंते. हे शस्त्रे विन साधिती दोरे विन बांधिती. ज्ञानी आसी तर वदती पैज घेऊनी. हे चिखले विन रोविती पाशिके विन गोविती. हे चिखले विन रोविती पाशिके विन गोविती. हे कवना जोगे न होती अंतोटेपणे. जैसी चंदनाची मुडी गिवसून घेपे व्याळी. नातरी उल्बाची खोडी गर्भस्थासी. का प्रभा विन भानू धुमे विन हुताशनू. जैसा दर्पण मळहिनू कहीच नसे. तैसे इही विन एकले आम्ही ज्ञान नाही देखिले. जैसे कोंडेनी पा गुंतले बीज निपजे. तैसे ज्ञान तरी शुद्ध परी इही असे प्रवृद्ध. म्हणून ते आगाध होऊन ठेले. आधी याते जिनावे मग ते ज्ञान पावावे. तव पराभव न संभवे राग द्वेषा. याते साधा वया लागी जे बळ आणि जे अंगी. ते इंधन जैसे आगी सावा होय. तैसे उपाय की जिती जे जे ते यासीची होती विरजे. म्हणून हटिया ते जिनिजे हीच जगी. ऐसिया ही साकडा बोला एक उपाय आहे भला. तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझ. यांचा पहिला कुरुटा इंद्रिये येतुनी प्रवृत्ती कर्माते विये. आधी निर्दोळून घाली तिये सर्वथैव. मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल. इतके निथारा मोडेल या पापियांचा. हे अंतरीहुनी जरी फिटले तरी निभ्रांत जान निवटले. जैसे रश्मी वन उरले मृगजळ नाही. तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. मग तो भोगी सुख आपुले आपणची. जे गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गाठी. तिथ स्थिर हो निवृठी कवने काळी. असे सकळ सिद्धांचा राहो देवी लक्ष्मीचा नाहो. राया ऐक देव देवो बोलता झाला. आता पुनरपी तो अनंतू आद्य एकी मातू. सांगेल तेत पंडूसुतू प्रश्नू करील. तया बोलाचा हन पाडू कारसवृत्तीचा निवाडू. येणे श्रोत्या होईल सुरवाडू श्रवण सुखाचा. ज्ञानदेव मने निवृत्तीचा सांग उठावा करुणी उन्मेषाचा. मग संवादू श्रीहरी पार्थाचा भोगा बापा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. फ्रॉम डॉक्टर भागवत मोटे नेत्रतज्ञ बीड.